मी अश्विनी पवार, अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मटन बिर्याणी। तर ही जी मटन बिर्याणी आहे ना, मी ती अर्धा किलोची करणार आहे। हे 2 ते 3 पाण्याने मटन चांगले स्वच्छ धुवून ठेवलेले आहे। हे सगळे खडे मसाले आहेत। धने 2 चमचे, काळी मिरी 6 आहेत, लवंगा 6 आहेत, 2 तमालपत्र आहेत। हे असे छोटी दालचिनी असे छोटे छोटे तुकडे 6 आहेत। हे जिरे अर्धा चमचे, ही जायफळ बघा ही एवढीशी घेतली आहे। हे 6 हिरवी विलायची, बडीशेप 1 चमचा आणि ही जावित्री। हे जे खडे मसाले आहेत ना, हे मी मिक्सरमधून चांगले बारीक करून घेणार आहे। मटन बिर्याणीसाठी हे दही, चवीनुसार मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची 2 चमचे आणि लाल तिखट 2 चमचे, लिंबू रस, हे आले लसूण पेस्ट, पुदिना 1 मूठभर घेतलाय, कोथिंबीर मूठभर घेतली आहे आणि हे 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतले, 2 आहेत छोटे छोटे, आणि हा छोटा कांदा आहे असा बारीक चिरलेला। आणि आपण हे साजूक तूप त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन कराल ना त्यावेळेस आपण 2 चमचे साजूक तूप सोडायचं आहे। हा बिर्याणीसाठी बासमती राईस आहे। हा अशा पद्धतीने मी मिक्सरमधून हे सगळे खडे मसाले आहेत ना, हे असे बारीक करून घेतले आहे। यातले 2 चमचे बिर्याणी मसाला मी यात मटणामध्ये सोडते। तसेच हे सर्व मसाले, लिंबू रस, हा 1 छोटासा कांदा आणि हे पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, साधारण 5 चमचे दही, आणि साजूक तूप 3 चमचे। हे आले लसूण पेस्ट देखील मी यात सोडणार आहे। अशा प्रकारे मी हे 4 तास मटन फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। हे अशा प्रकारे 4 तास मी हे मटन मॅरिनेशनसाठी ठेवले होते। हे आता आपण करायला घेऊया। सगळ्यात पहिला आपल्याला या कांद्याचा बिरिस्ता बनवून घ्यायचा आहे। मी गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि यामध्ये तेल देखील ठेवलेले आहे। आता या कांद्याचा मी बिरिस्ता बनवून घेते। या अशा प्रकारे आपला बिरिस्ता हा तयार झालेला आहे। यातला थोडासा बिरिस्ता मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि थोडासा हा बिरिस्ता असाच ठेवणार आहे। ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो सोडून हे देखील चांगले तेलामध्ये परतून घेते। इकडे बघा आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। हा बासमतीचा बिर्याणी राईस आहे। ह्याला 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातले होते। आता यामध्ये आपण हे सर्व खडे मसाले लिंबू पिळून घालूया। चवीनुसार 1.5 चमचे मी मीठ सोडते आणि 2 चमचे साजूक तूप देखील सोडते। आता हे जे मॅरिनेशन केलेलं आहे ना मटन, हे मी यात सोडणार आहे। अशा प्रकारे आपल्या मटणाला चांगले असे बुडबुडे फुटले आहे। यामध्ये मी एकदम थोडेसे पाणी घालते आणि या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेते। आपल्या मटण चांगलं शिजलेलं आहे। यातलं थोडं जे पाणी आहे ना, ते आपण गॅसची फ्लेम मोठी करून आटवून घेऊया। पाणी सुटलं तर ना ते चांगलं आटलेलं आहे। आता आपण लहेर बनवायला घेऊया। सर्वप्रथम ही मी बासमती तांदळाची लहेर लावलेली आहे। आता हे सर्व मटण मी यात सोडणार आहे। थोडासा पुदिना सोडलेला आहे, थोडासा कांदा सोडलेला आहे, कांद्याचा बिरिस्ता सोडलेला आहे, 1 चमचा साजूक तूप, ही आपली मटणाची 1 लहेर, पुन्हा राईसची लहेर मी लावणार आहे। आता पुन्हा
पुदिना, बिरिस्ता, यावर पुन्हा थोडासा बिरिस्ता, पुदिना सोडायचा आहे आणि पुन्हा आपल्याला आता भाताचा थर द्यायचा आहे. हे जे लिक्विड फूड कलर आहे, हा ऑरेंज लिक्विड फूड कलर आहे, हा सोडते. साजूक तूप सोडते मी याच्यावर आणि याला आता दम द्यायला मी ठेवणार आहे. या 10 मिनिटं मी गॅसची फ्लेम मोठी करून असाच ठेवणार आहे याला दम द्यायला आणि नंतर मी 15 मिनिटं गॅसची फ्लेम बारीक करून याला दम देणार आहे. मग हे आपली मटन बिर्याणी खाण्यासाठी तयार राहणार आहे.